कपडे घ्यायला पोरगी गेली, अंगठी करायला पोरगी गेली, काय भांडेले कपडे गेले, सर्व बरोबर झालं. बरोबर एकामेकांना दोघायला पाहायला धरता खायला आळवं काम नाही का याचं कोणतं काम राहिलं आता. हे पूर्वी कसं होतं म्हणते, पूर्वी लहानपणी लग्न होत असे लेकरायचे. दादा माई पोरगी तुला दिलीस असं होतं म्हणते. मग पोरीला घेऊन पोरीची माहेर आहे म्हणते, पोराला घेऊन पोराचा बाप आहे. येईन युवायला दिसू नये बा म्हणून धरे म्हणते अंतरपाठ. आता भलतच लावलं लोकांना, जाऊ द्या म्हणून आपल्याला काय करायचं ते ते पाच बसा. म्हणजे लग्न लागते, नवरदेव लढते, नवरी लढते. कारण काय असते, हिचे बापाचे 2 लाख गेले, त्याचे बापाचा 1 लाख गेला, आणि पुढं अधिक होते काय ना नाही काय बा, दोघंही पस्तवून राहिले. हे हां, फुसफुस फुसफुस नवरी लढते, नवरदेव लढते. पण ते लढते आपल्याला माहीत राहत नाही. आपण राहतो अक्षता घेऊन. ते गाणेवाले लोक असते पेटीवर तबल्यावाले, आणि ते बरोबर अंदाज लावते. मग ते लढायला लागले रे बा, तर त्याचे गाणे कसे पाहिजे. दुल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, हर पल में कैसे बदलते हैं रिश्ते, अब तो हर पल कोई बेगाना लगता है दुल्हे का. आता चेहरा सुहाना आहे का तो लढून राहिला, दुल्हन का दिल दीवाना आहे का ती लढून राहिली. पण ते बरोबर गाणेवाले म्हणते बा, ठीक आहे, दुल्हन का दिल दीवाना लगता है, दुल्हे का चेहरा सुहाना लगता है. त्याच गाण्यात पुढे शब्द महत्वाचा आले, एक शब्द महत्वाचा आलेला आहे, तेवढा लक्षात ठेवा नवरदेव नवरीनं. पूर्व गाणं नाही, तेवढा शब्द कोणता, धडकन 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 धडकन. पाहिलं गेलं का बरं. धडकन शब्द फार महत्वाचा आहे. धडकन धडकन म्हटलं हा छाती शिल्लकच मारते भडकन. हां, तो शब्द मग गाण्यातला शब्द आहे, तो माझ्याजवळचा नाही आहे. दुसरा मुद्दा सांगतो मी, जेव्हा आपलं लग्न लागते तेव्हा किती मंगलाष्टक असते, 5 मंगलाष्टक असते. तर 4 वर लक्ष द्यायचं नाही, खाली मान घाला, उभे राहा. पण 5व्या मंगलाष्टकात ब्राह्मण सांगते, आली. कोणाची आली मला माहित नाही. हा, मला वाटते ते नवरदेव नवरीला सांगून राहिला तो का आता तुमचं लग्न लागून राहिलं, तुमची आली. आणि इथून सुरुवात झाली. आणि ज्याच्या घरात ते नवरी गेली त्याचा तर पांगच फिटला. ठाला विठाला गेली नवरी त्या घरात. काय अवकात दुनिया भरायचा. नवीन नवीन नवरी असते, नवरी घरात येते तो जशी लक्ष्मी येऊन राहिली. शेवाचा पदर, पद्धतशीर, पावलं, अल्लाह अल्लाह असं वाटते काय पोरगी आहे व. डोक्यावरचा पदर खाली नाही पडत, खालची मान वर्तनी करून राहिली, जास्त बोलत नाही काही. तू मन का भी लक्ष्मीच आहे भी. हा, चालती गेलती बेटा आरामानं, पण कापूस येताच्या लायकीची नाही आहे हे. मग त्या घरात नवरी गेली, झालं सुरुवात. मग वातावरण मायली बरं वाटते, झालं बाई लग्न पोराचं. आता भेटली बाई माझी काळजी, तेवढीच काळजी मला होती. काय काम केलं म्या, काय कष्ट केले म्यावं. 2-2 गुणानं पाणी भरलं. आता बिचार मला टिलचं भरणं नाही उचले. मिळालं बाबा लग्न होऊ दे पोराचं. सुनाली म्हणजे जरा आता आराम पडला तर पडला मला. मग दुसरी बुडी आली, म्हणे माय बरं झालं लग्न झालं पोराचं. माही पोराचं लग्न झालं, मला सून आली. सुना आल्या का आरामच पडते. मला तर पुरा आराम झाला आहे. तुम्हाला पुराच आराम होते, थांबा जराशा. चाललं मग या सुनीचं वातावरण पाहिजे कसं बदलत आता. आई व काय व, चहा मांडू आई. मांड बाबा चहा. आईली बरं वाटते आणि बाबाली बरं वाटते. बरं हे आई कोण म्हणते इकडे, काय कारण आहे. आमची इकडे एक पोरगी आत्याच करे. आत्याबाई चहा मांडू, आत्याबाई स्वयंपाक करू. सासूबाईने मॅट झाली काय मग, निवळ आत्या करून राहिली.
आमच्या गावात 9 पुरी आल्या, पुऱ्या 9 पुरी आई आई करते, सासू आईले तू बाय आत्या आत्या करतं. तू तर बाई कुठे न्यायच्या कामाचीच नाही आहे, तू तर खाली पाहायचीच आणतं. नाही म्हणे आई, मी एवढी मॅट थोडी आहे, आजपासून तुम्हाला मी आईच म्हणत जाईन. तुम्हाला आई म्हणत जाईन, मामाजीले बाबा म्हणत जाईन आणि याईले दादा म्हणत जाईन. किती दिवस करते म्हणते सुनवारी आई आई तुम्हाला. किती तर कोणती सून असो, घरातला आळाखाला निघेपर्यंत. आणि तिनं घरातला आळाखाला माहीत झाला, कोण्या डब्यात काय आहे तिले माहीत झालं, आणि दिवाळीले तुमची सून गेली, तुमचा पोरगा तिले 8 दिवसांना न्यायालय गेला, तिची बासंती यानं खाल्ली, याचं माप तेईनं घेतलं कपड्यासाठी. याले कपडे शिवले आणि तिकडून दोघंही वापस आले का तिचंही आई म्हणणं बंद होते आणि याचंही आई म्हणणं बंद होते. बुढीनं समजून जा, सिलेंडर दुसरा भरा लागते. मग शेजारच्या बाया मजा घेते, आता बाई तुम्हाला सुनं झाली, आता गरमच जेवाले असन, नरमच खाले असं, म्हणजे काही गरम नाही नरम नाही सांगायची शरम आहे. दिवाळीपासून लय वातावरण बिघडलं. मग सून तर बिचारा आई नाही म्हणून राहिली. सुन नाही म्हणत तर नाही म्हणून म्हटलं, माझ्या पोरगं सुद्धा माझ्यासंग बोलत नाही, फोटोही मला आई नाही म्हणून राहिलं. माझ्या पोरगं असं होतच नाही. माझ्या पोरगं 8 दिवस काम करेन, पुरे पैसे मापाशी दे, त्यातली 100 मला मागायला जाय. दिवाळीपासून 1 रुपया दाखवून नाही राहिलं, जेवढी कमाई करते. आणि काल त्याला पैशाचं म्हटलं, त्याने बिचारा असतं हात उचलला, मला मारायला. खरं वाटलं मला, हात उचलला तर असं होतं काय. माझ्या पोरगं साऱ्या गावाला माहीत आहे, हे न्यायालय गेलं त्यापासून असंच करून राहिलं. माझा तर अंदाज आहे, ते काही समजते वाटते. मला तर बाई संशयच आहे, ते नाही याले घातलं काहीतरी. आता कोण घातलं असेल ते ना, न्याड्या काय ते झाली भांडणाला सुरुवात. आता आहे काय लग्नात आनंद आहे का पहिले पाहिजे. हां, मग आता तेही न घातलं तुम्हाला आता दिसून राहिलं. मी म्हणतो आपलं पोरगं तर नाही आले चाललं, ते घालून काही आपल्याला शंका येऊन राहिली. तेही न घालायची आणि आपण घालून द्यावं काही. मग ते सुचते तेले, मग सुचणार तरी नाही बाकीच्या गोष्टी. सांगू तुम्हाला कसं आहे तर, लग्न पोराचं करा का लग्न पोरीचं करा का तुम्ही प्रपंचात राहा, आयुष्य तुमचं असंच जाणार आहे. कारण प्रपंचात कोणाला सुख नाही. दुःख आपण ज्या प्रपंचामध्ये आहो हे दुःख आहे आपल्याला, पण सुख अजिबात आयुष्यभर सुख लागत सुख नाही. पण इलाज नाही, करावं लागतं. मग काय करावं महाराज, सुखाकरता काय करावं लागतं. आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाये विठोबाचे. जोपर्यंत आपण परमार्थाकडे वळणार नाही, प्रपंचाचा त्याग करणार नाही, तोपर्यंत सुखाची प्राप्ती होणार नाही. ध्यान ठेवा कशाकरता बोलतो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. सांगा काय करू मी, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणमुक्ती काय यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, हा माझे सोहित नेनती कोणी, माझे सोहित नेणती कोणी. सर्व सुखात आम्ही बसलेला आहो, पण सुख एकालाही प्राप्त होत नाही. मग महाराज, मग सुख कुठं आहे महाराज, तर आलिया संसार एक सुख आहे.
कशा करता बोलतो मी? आठवावे पायी विठोबाचे, आणि विठोबाचे पाय आठवायचे असेल तर प्रपंच वसरो. प्रपंच वसरो, प्रपंच वसरो, प्रपंच वसरो, प्रपंच वसरो, बरोबर आहे. आम्ही सापडून तसे होऊन गेलो, एकने जागेवर राहून राहिलो. विठाला 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 विठाला. प्रपंच वसरो, थोडाफार प्रपंचाचा त्याग करा, विषयाचा त्याग करा. संतांनी विषयाचा त्याग केला, त्या विषयाचं पुढे काय झालं? रूपांतर काय झालं? विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि तो नारायण विषय करायचा असेल तर चित्त तुझे पायी मुरो. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे अंतकरणाचे 4 भाग आहे. त्यापैकी चित्त आणि मन हे समान आहे. चित्त आणि मन हे समान आहे. चित्तही चंचल आहे आणि मनही चंचल आहे. मग चित्ताला काय करा? चित्ताची एकाग्रता. मी लहानसा प्रसंग सांगतो, कीर्तन सुरू करतो. रामदास स्वामी आहे आणि त्याचे 2 शिष्य आहेत, कल्याण आणि उद्धव. आणि तिन्ही हे लोक दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाकरता माहूरगडावर आलेले आहेत. 100 लोक दर्शनाकरता बसलेले आहेत, साधनेकरता बसलेले आहेत, साधू लोक. आणि त्याच्यात हे 3 लोक मिसळलेले आहेत. पण त्यांची यांचा परिचय जरी नाही, पण सर्व एकाच देवाचे भक्त आहेत. यांचे भक्ती पाहून दत्तात्रय भगवंत खुश झाले. सांगायला लागले यांना दर्शन देणं फार महत्वाचं आहे आता, कारण सुंदर जप सुरू आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रय प्रभूनं काय केलं? मंगलशा फकीराचं रूप धारण केलं. एक स्त्री सोबत घेतली, रेड्यावर स्वारी केली, 25 कोंबड्या सोबत घेतल्या, 4 कुत्रे सोबत घेतले, 6 बकरे सोबत घेतले, 3 मुलं सोबत घेतले. आणि असा परिवार घेऊन रेड्यावर स्वारी करून मंगलशा फकीर माहूरगडावर आलेले. आणि माहूरगड आल्याबरोबर सर 100 ते 103 लोक माझी भक्ती करून राहिले. आणि सर्व लोक डोळे लावून चिंतन करतात. दत्ता दिगंबरा या हो, नाही, दत्ता दिगंबरा या हो, राया मला भेट द्या. आणि अनाशी उतरले मंगलशा फकीर. एक स्त्री संगत होती. ती स्त्री संघ कोण होती? तिचं नाव माया होतं. कोण होतं? कारण मायेशिवाय देव येत नाही. पण देव मायेच्या अधीन जात नाही, कारण देव मायेला ओळखू शकते. आणि त्या मायेने विचारलं, अजी भक्त तुम्हारे बहुत भक्ति कर रहे हैं. बोले हाँ मैं खुश हूँ, अब दर्शन देना है इनको अपने को. हाँ फकीर जी बोलो क्या बात है? बोले कुछ नहीं, भूख लगी है, कुछ खाने को पकाओ. बोले क्या पकाओ? बोले 25 मुर्ग्या काट डाल. त्या 25 कोंबड्या कापल्या, त्या हंडीत टाकल्या, जाळ लावून दिला. ती हंडी रिकामीच होती.
अजी हंडी तो और रिकामी है, खाली है, अब क्या डालू इसमें? बोल 4 कुत्ते भी काट डाल। ते 4 कुत्रे कापले, ते हंडीत टाकले, और भी हंडी खाली है, अब क्या डालू इसमें? बोले 6 बकरे भी काट डाल। ते टाकले त्या हंडीमध्ये, तरी हंडी रिकामीच आहे, अब क्या डालू इसमें? बोले एक काम कर, 3 बच्चे साथ में है ना, हाँ हाँ, उसको भी काट डाल और डाल दे हंडी में। 3 लेकरही कापले, हंडीत टाकले। अजी और भी हंडी खाली है, अब क्या डालू इसमें? बोले ये रेडा भी काट डाल। तो रेडाही कापला आणि टाकला हंडीमध्ये, पण हंडी काही भरत नव्हती। अजी और भी हंडी खाली है, अब क्या डालू इसमें? तो समाप्त हो गया। बोले हाँ, तो बोले एक काम कर, ये 100 साधु बैठे तो मेरे दर्शन के लिए। बोले हाँ, बहुत दिगंबरा दिगंबरा मेरा जप कर रहे हैं, निष्ठावंत भक्त हैं, अब एक काम कर, इसको भी एक एक को काट डाल। इसको भी एक एक को काट डाल म्हटल्याबरोबर सर्व साधूच्या कानावर बातमी गेली आणि सर्व मग एकमेकाला कुचके द्यायला लागले, असे मरत का पळत म्हणे कापते। यानं खळग हातामध्ये घेतलं, मायेनं धावायला लागली, 100 साधू पळाले, आसनं सोडू सोडू गेले, एक नाही टिकला, दिगंबरा दिगंबरा पया भराभरात झालं। पण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म रामदास स्वामी आणि उद्धव आणि कल्याण तिन्ही थांबले। अजी सब साधु तो भग गए, अब किसको काटू? बोले 3 नए आए हुए हैं ना, हाँ इसको भी एक एक को काट डाल। तिने खळग हातामध्ये घेतलं, रामदास स्वामीच्या पुढे धावत गेली, खळग असं उचललं आणि मारावर रे बा, तर रामदास स्वामींना मान पुढे गेली। अजी ये तो मरने को तैयार हो गया। मरने को भाव कसा पाहिजे बरं? देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो। पांडुरंगी पांडुरंगी तुझा बाबा, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दुड भाव, देह जावो अथवा राहो, मान पुढे गेली। 2 शिष्य बसलेले आहे, यांचं काय करायचं? तिथेही खळग घेऊन गेली आणि त्या शिष्याने विचार केला, मग 100 साधू पळाले, आपल्या गुरुजीने मान पुढे केली, ते मागं सरकली, तर कदाचित आपणही समोर सरकलो तर बहुतेक ते माया मागं सरकेल। शिष्याने मान पुढे केली, कारण दर्शनाकरता चित्ताची एकाग्रता त्यांची होती। देह गेला नाही गेला याची पर्वा नव्हती, कोण मला आम्हाला मारता याची कल्पना नव्हती, ध्यान ठेवा। कारण देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर त्यांना पडलेला होता, चित्ताची एकाग्रता होती। रामदास स्वामी उठले आणि देवाच्या पाया पडले, मंगलशास्त्राचं रूप बदलवलं आणि सांगितलं, मेरा भक्त तू सही है, ये 100 थे नकली थे, सब लगे भाग गए, बस तुम तीनों को तो मैं मान रहा हूँ। हाँ प्रभु, अब हमें कुछ नहीं चाहिए, तेरे दर्शन की मन में कामना, तूने जानी नहीं रे मेरी भावना, बस चित्त तुझे पायी मुरो। महाराज मग 6 बकरे कापले, काय होतं? 6 विकार होते, 4 कुत्रे कापले महाराज, 4 वेद होते, 3 मुलं कापले महाराज, 3 गुण होते, रजतम सत्व। रेडा कापला महाराज, अहंकार होता। अशाप्रमाणे प्रत्येक विचार मात करत करत गेले आणि प्रभूनं दर्शन दिलं आणि चित्ताची एकाग्रता, तशी तुमची आमची चित्ताची एकाग्रता व्हावी। सांगू तुम्हाला मी, रूप पाहता लोचनी लोचनी, सुख झाले हो साजनी साजनी, किंवा नजर के सामने, नजर के सामने और जिगर के पास कोई रहता है, वो है तुम। तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, चित्ताची एकाग्रता। म्हणून चित्त तुझे पायी मुरो, तुकोबर या दुसऱ्या चरणात सांगतात,
ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ओ शुद्ध रंगवा में रंगा शुद्ध रंगवा में रंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंगवा में रंगा शुद्ध रंगवा में रंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा रामप्रभू वनवासामध्ये आणि रामप्रभू वनवासात असताना सर्व लोक रामप्रभूची सेवा करतात. 14 वर्षे पूर्ण होतात. रामप्रभू अयोध्येमध्ये वापस येतात आणि अयोध्येचे राजे राम होते. त्या रामाला असं वाटते का ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं, माझी सेवा केली, त्या त्या लोकांना काही इनाम द्या, माझी इच्छा आहे. पहिल्या नंबरला लावला लक्ष्मणाचा. लक्ष्मण इधर आइए. बोले क्या बात है प्रभु, तूने मेरी 14 साल सेवा की है, बोल तुझे क्या चाहिए, मैं देने को तैयार हूँ. मागण्याच्या पद्धती आहे. कोणाला काय मागावं, किती मागावं, कसं मागावं, कुठं मागावं, केव्हा मागावं याची नियम आहे. काही काही बाया आपल्या घराबाच्या उठल्या का सुटल्या आहे काय चमचाभर चहाची पत्ती व निर्मला देतं का एखादा कांदा व बापा. काही काही बाया म्हणजे मा हे बहीण येली बाई बरं पुऱ्यात बेचारी बा. काही ना काही मागतेस ना, सांग बरं. आणि आपण द्यावं तर कुठं पण द्या विचार, सांग बरं. माझी बुटीशी बोंबलते, सांग काय करू आता. म्हणला काय चहा काय करतो म्हणजे मला, मी का चहा म्हणला, हो का, हो हो. आमच्याकडे असंच आहे, तुमच्या भागात नसं असं. हां काय चाललं मग, चहा म्हणला किंवा स्वयंपाक करून राहिली, हो का, मग तिला म्हणला ते हो हो. आमच्याकडे कापसाला जाते ना बाया, कापूस येताले तेही करते अशाच. कुठं निघाली का तू, मी का कापूस वेचाला, हो का, हो हो. वेचाला म्हणते, वेचाला. एवढ्या स्टँडर्ड बोलते आमच्याकडल्या बाया. कामही त्याच करते म्हणा बाया, काले खोटं बोलावं. मग इकडे बाया होत्या कामाला मागच्या महिन्यात, कापूस वेचाले. आभाळ होतं, चिरचिरी पाणी सुरू होतं. पोट्टेले म्हटलं बाया बंद करू ना बे, पाणी सुरू आहे ना. त्या बायाचाच फोन आला म्हणे, महाराज आम्ही येतो म्हणे, पाण्याचा कापूस चांगला उरकते म्हणे. या म्हटलं. त्या बाया आल्या कामाला, सकाळीच 7 वाजता आल्या. त्यांच्या कशा ओट्या बांधल्या, खंदाड्यामध्ये काय मिळाले, खंदाडी बांधली, त्यानं अशी डोक्यावर घेतली. पाणी आणलं काय म्हणे महाराज. नाही म्हटलं, वातावरणात पाणी आणलं नाही म्हटलं. आणा म्हणे बापा म्हणे, तर आणायला लागली म्हणे. मला असं अभय असलं आणि चिरचिरी पाणी असलं का मलिन माहीन नळला खोललाच होते म्हटलं. आणतो म्हटलं. डबकी आणली भरून 15 लिटरची. मी दिल्ली ठेवून बा तिच्यापाशी. 10 जणी बाया भरं 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 पाणी प्यायला घ्या. डबकी अर्धी उरली. नाही राहू द्या आता सर, कंपनीचं पुढं लागले बाया येत आले. 9 वाजताच जेवले, लागल्या येत आले. कापूस मोजला का त्याचा 1 वाजता मग फुटतो ते आमच्याकडे. 17 किलो 15 किलो 14.5 16.5 18ने भरल्या कोण्या बाईचा. पोट्याला म्हटलं बाया बंद कर. बाया आपल्याला म्हटलं रोजाना पुरून नाही राहिल्या म्हणे. मग म्या म्हटलं बाया किलोनं भेटन तर पाय किलो. मला माहीत मोठं मला तुम्हाला बाया किलोनं कशा भेटेल म्हणे. आबे म्हटलं कापूस येताले पाहिजे का, वजनाले पाहिजे का बाया आपली किलोनं. कापूस येताले पाहिजे म्हटलं किलोनं. कापूस किलोनं म्हटलं, बाया नाही पाहिजे किलोनं. मग त्या बाया म्हणे आम्हीच असतो जी म्हणे, या म्हटलं. अधिक बाया आल्या. तेवढंच पाणी तेवढं अभाव व्हायचं काकू. मी डबकी आणीच भरून नेऊन ठेवली. डबकीकडे कोणी पाहिलं नाही. पेनामधलं पाणी तर बॉटल आहे म्हणे आमच्यापाशी. पहिले याच्या बॉटल हरपल्या असं. जेवल्या तर माहीत नाही. जेव्हा कापूस मोजला ना काकू, इमानदारीने बोलतो झालं मी, 50 किलो 51 किलो 52 किलो 53 किलो 54 किलो 55 किलो. मी म्हटलं कालच्याच तर व्हावं. हो म्हणे महाराज, रोजाचा आणि उजड्याचा एवढा फरकच पडते म्हणे. केवढ्या कामाच्या बाया झाल्या. जाती तर तशाच दिसते, तशा गावा चालल्या.
थैला बॉटल मोबाईल आणि वापस येते त्यासाठी अकोल्यात गेलं तर काय कायची ना विठाला विठाला विठाला. मागण्याची पद्धत आहे. एक पोरगा हनुमंताच्या मंदिरात गेला आणि हनुमंतरायला आपलं घरानं सांगायला लागला, हे हनुमंतराया माझं 55 वर्षाचं वय आहे, मी पोरगी पाहिली फिरून आलो पण माझं लग्न नाही होऊन राहिलं, एवढी कृपा करा माझ्यावरतं. मी 11 उडीत आणि तेल तुम्हाला दर शनिवारी वाहतो, माझं यावर्षी लग्न जुळलं पाहिजे एवढी काळजी घ्या. हनुमंत म्हणे म्याटा उठीतून लवकर. अबे म्हणे म्या लोकांचे लग्न जुळून दिले असते तर माया लग्न म्या नसतं केलं काय. उठ. दुसरा लग्नावाला गेला रामाच्या मंदिरात. मेरी बिनती सुनो तुम जानो, मानो तुम्हें मैं राम, राम नहीं तो कर दूं सारे जग में तुझे बदनाम, दुनिया में तेरा है बड़ा नाम. प्रभूजी म्हणे काय झालं. काही नाही म्हणे, माझं लग्न झालं, 4 महिने बायको राहिली आणि बायको माहेरला गेली, अजून आली नाही, तेवढी काळजी घ्या, येत असन तर आणून द्या. राम म्हणे मूर्खा तुले काय करू बी तुला. अबे म्हणे म्या लोकांच्या बायका आणून दिल्या असत्या तर मी बायको आणणारे मी हनुमाकाला झाला असता, म्हैस तर बायको त्यानं आणली. याचा अर्थ असा होते आपण त्या दुकानात जे माल मागत आहे तो माल मागत नाही. दुकान कायचं पाहिजे आपल्याला, समजा 2-4 बाया घरी वावरात गोष्टी करून राहिल्या, पायातल्या तोरड्या करायच्या आहे, नाकातली बेसर करायची आहे, जातो बाई उद्या. मग दुकान कोणतं लागण येईल, सोनाराचं. ह्या बुड्या घुसल्या हार्डवेअरमध्ये, तिथं पाहिले गमिले पावले साकाया, तिथं त्या बुड्या म्हणे नाकातली बेसर हिले द्या म्हणे, पायातल्या तोरड्या मले द्या म्हणे. तो दुकानदार म्हणे जाल्या साकाया देऊ काय म्हणे, मशिले बांधायच्या मॅच झाली काय म्हणे, दुकान वे काय हे सोनाराचं उठून दिल्ली हाकलून. हां मग दुकान शोधावं लागेल तुम्हाला आम्हाला. मग ज्या दुकानात जो माल मिळते तोच माल तुम्हाला मागावा लागेल. त्यानं तो कशावरता बोलतो, ठला विठाला विठाला. प्रभू कुछ नहीं चाहिए मुझे, लक्ष्य म्हणजे म्हणतो देवा मला काही नाही पाहिजे देवा. 14 वर्ष सेवा मी केली देवा, 1400 वर्षही काम पडलं तर फक्त मला आवाज देत जा देवा, आणि मी तयार राहत येईल. मला काही आता नको आहे, काही देऊ नका. घेईन मी जन्म याचसाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. त्याची पत्नी उर्मिला आहे. तुला सांग काय पाहिजे. तुला सोडून लक्ष्मण माझ्यासोबत 14 वर्ष होता, तुला वियोग प्राप्त झाला. अय किती महान आहे तू उर्मिला, सांग तुला काय पाहिजे. ती सांगायला लागली मला काही नको आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला काम पडलं तेव्हा त्या लक्ष्मणाला घेऊन जात जा, माझी पर्वा करू नका. त्या विवेकाची मला सवय व्हावी ही माझी इच्छा. भरत तुझे काय चाहिए बोल रे, मैं देने को तैयार हूँ. प्रभू चित्रकूट पर्वतावर मी आलो, तुमची भेट घेतली, तुम्हाला घरी चला असं म्हणालो, पण तुम्ही आले नाही आणि तुम्ही मला चरण पादुका दिल्या. त्या पादुका 14 वर्ष डोक्यावर घेऊन नाचलो देवा. आता मला काही नको देवा. माझी इच्छा एकच आहे देवा, देव बसे चित्ती बस त्याची घडावी संगती, ऐशा आवडत ते म्हणा आणि देवा पुरवावी वासना. मांडवी नावाची पत्नी आहे, बोल तुझे काय चाहिए. ते सांगायला लागली मी रघुवंशाची सून झाली, हे माझं परम भाग्य आहे. शत्रुघ्न तुला सांग काय पाहिजे. तो देवा नको मला काही. मी भरताच्या संगतीमध्ये होतो, तुमची माझी भेट नाही देवा, आणि भरता संग राहता राहता मी भक्तीमध्ये रत झालेला आणि हीच थोर भक्ती आवडते. हां आणि त्या भक्तीची मला सवय व्हावी, बाकी मला काही नको. सुतकीर्ती तुला सांग काय पाहिजे आहे. ती म्हणते सीता मातेचं वलकल वैराग्याचं माझ्या ताब्यात द्या, ती मी काचाच्या पेटीत ठेवेल, रोज पेटी उघडत जाईल, त्या वलकलाचं मी दर्शन घेत जाईल, ते वैराग्य मला प्राप्त व्हावं ही माझी इच्छा. शेवट टप्पा आला हनुमंतरायाकडे. हनुमंता बोल तुझे क्या चाहिए. हनुमंत प्रभु कुछ नहीं चाहिए. देखो प्रभु मुझे तो कपड़ा भी नहीं है, एक लंगोटी है, फिर भी मैंने आपसे कभी दुखा तो मुझे दुखाया नहीं, कहीं आपको मैंने कुछ मंगा नहीं. हाँ मुझे खाने को कुछ नहीं, तरी मैं कंट्रोल तर करायला मागितलं नाही. राहायला मला घर नाही, पण मी कधी अर्ज केला
काही नको देवा मला. एक प्रमाण मला आठवते हो. पाल खाऊन या वाहिले पर्वत, पाल खाऊन या वाहिले पर्वत, पाल खाऊनिया वाहिले पर्वत, पाल खाऊनिया वाहिले पर्वत. बांधिला शेतू सिंधुवरी, बांधिला शेतू सिंधुवरी, पाल खाऊन या वाहिले पर्वत, पाल खाऊन या वाहिले पर्वत. बांधिला रे तू सिंधुवारी, बांधिला रे तू सिंधुवारी, पाल खाऊनिया वाहिले पर्वत. पाल खाऊनिया वाहिले पर्वत. नुसता पाला खाल्ला देवा, पर्वत वाहिले. काही नको मला. सीता मातेनं मला मोत्याचा हार दिला. तो हार मी हातामध्ये घेतला, त्यातला एक एक मणी मी वेगळा वेगळा केला आणि त्या मनामध्ये मी तुम्हाला शोधत होतो देवा. तुम्ही दिसले नाही, मी तो मोत्याचा हार फेकून दिला. नको मला हिरे माणिक मोती देवा. काय देतं देवा ते नको मला. आता माझी इच्छा एकच आहे देवा, बस. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे, कारण का गोळ तुझे रूप, गोळ तुझे नाव, गोळ तुझे रूप, गोळ तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मन प्रेम सर्व काळ, देई मन प्रेम सर्व काळ, गोळ तुझे रूप, गोळ तुझे नाम, गोळ तुझे रूप, गोळ तुझे नाम. जय मन प्रेम सर्व काळ, जय मन प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. अरे देवा मला काही नको. गोळ तुझे रूप, गोळ तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. बस देव प्रेमात, मी फक्त प्रेमाचा भुकेला देवा. मला काही नको. आता माझी इच्छा एकच आहे, ऐशे करी का पांडुरंगा. आता ऐशे करी म्हणजे कसे करी, इथे प्रमाणे येऊ. आता माझा ऐश करी, आता माझा ऐश करी, आता माझा ऐश करी, आता माझा ऐश करी. तुझे पायाची ती धरी, तुझे पायाची धरी, ओ तुझे पायाची ती धरी. आता माझा ऐश करी, आता माझा ऐश करी. आता माझा ऐश करी, आता माझा ऐश करी. मलाही काही नको देवा. आता माझं ऐशे करी, तुझे पाय चित्ती धरी. बस ऐशे करी का पांडुरंगा. दुसरा मुद्दा आपला असा आहे, शुद्ध रंग व्हावे रंगा. अशुद्ध रंगाचा नाश करायचा आहे आणि शुद्ध रंग प्राप्त करायचा. शुद्ध रंग म्हणजे काय? भक्ती रंगी रंगली मीरा, राज वैभव वाटे कचरा, छंद लागला घरा घरा तिच्या भक्तीच्या प्रभावे. ज्याप्रमाणे भक्तीमध्ये होय मीरा रत झाली, घरादाराचा त्याग केला, विषयाचा त्याग झाला आणि भगवंताला आपला पती समजली. सांगितलं पप्पा ये घर मेरा नहीं है, घर आपका होगा. ये जमीन जायदाद मेरी नहीं है, आपकी होगी. मैंने तो ऐसा धन प्राप्त कर लिया है कि जो मेरे साथ आता है. पायो जी मैंने राम रतन धन पायो. आणि ते धन प्राप्ती करण्यात तुम्ही आम्हाला प्रपंच बसरो, चित्त तुझे पायी मोरो. पण आपण घरात राहतो ना, हे धन घरात भेटते काय?
2 बार आहे. एका बारचं नाव बियर बार आहे, एका बारचं नाव संत दरबार आहे. बोला कोण्या बारमध्ये घुसता आता? हा? तुमचं वय कुठे झालं बे अजून बे? तुम्हाला मग समजा व्यवहार हाती आला म्हणजे. ध्यान ठेवजा. 2 बार आहे आणि बियर बारच्या भीतीवर मांडलाय गंगासागर बार बार, बियर बार 1 बार. आइए पधारिए, पैसे दीजिए, माल लीजिए, पानी डालिए, फिर पीजिए, ज्यादा हो गई तो यही नीजिए. झोपला. 200 रुपये गेले बेमानाची फुकट. गाडी निंबा खाली, पायते बाबूही खाली. घर कुठं आहे, पूर्वेकडे आहे का पश्चिमेकडे दिसतही नाही. मग त्याचे भजनं लगेने भजनही मोठे पाठ केले. दाखवा दाखवा घर माझे मला, काय सांगू तुला जास्त झाली मला. दाखवा दाखवा घर माझे. त्याचं घर दाखवा, त्याला त्याच्या बायकोच्या शिव्या आपण ऐकावं काय? बायको असल ना तुम्हीच पाडली असन. कायले गेलाय बिअर बारमध्ये? 200 रुपये खर्च केले. मग याचा अर्थ असा आहे शायना अंदर गेला आणि पैसे देऊन मूर्ख होऊन बाहेर आला. ज्याला शायण्याचा मूर्ख व्हायचं असेल त्याच्याकरता बिअर बार, पण ज्याला मूर्खाचं शायना व्हायचं असेल त्याच्याकरता संत दरबार. कारण चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका. असं नाही की जे भागवत कथा सुरुवात आहे. एखादा मूर्ख कधी भजनात नाही गेला, सहज भागवतामध्ये आला, अर्धा तास बसला. हरिपाठाला आला, 15 मिनिटं बसला. हनुमंत मंदिरात गेला आणि त्याच्या रूपाकडेच फक्त पाहिलं आणि एखादा शब्द त्याच्या मनावर जर बिंबवला तर मूर्खातला महामूर्ख इथून शहाणाहून बाहेर पडतो. हे ताकद त्या संत दरबारामध्ये आलेली आहे. काय करावं आता? हनुमंता सुंदर मंदिर आहे. पहा त्या हनुमंताकडे प्रसन्न वाटते. आता 7 दिवस सप्ताह करून घ्यायचा आणि मंदिराला कुलूप लावून द्यायचं. हनुमान जयंतीपर्यंत कोणी आत घुसू नये. जमन का अशा ना? नाही जमणार. तुमच्या गावात हरिपाठ होत असते दररोज? नाही होत. जाऊ द्या. पण दर शनिवारी हनुमंताच्या मंदिरामध्ये निदानचा हनुमान चालिसा झाला पाहिजे बस. 18 वर्षाच्या वर किंवा अंदर 11 वर्षाच्या वर असे जर मुलं असन तर दर शनिवारी तयार राहा मंदिरामध्ये. करा हनुमान चालिसा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उदागर, रामधूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमत निवार सुमति के संगी. करा हनुमान चालिसा. त्याचं चिंतन करा त्याच्याकडे पाहून. यानं काय काय केलं? रामाच्या सीतेचा शोध लावला. आणि आपण काय करून राहिलो? आपण आपल्या गावातली सीता गमावून राहिलो, गुच्चाप घरात झोपून राहिलो. वरतून सांगतो आपल्याला काय करणार ते ज्याचं तो पाच बसन. त्याचा भाऊ लक्ष्मण शक्ती लागली, द्रोणागिरी पहाड आणला उचलून, पर्वत आणला उचलून. आपण एवढे जवान लेकरं आहोत, आपल्याकडून शेणाची पाठी नाही उचलून राहिली. आधी मरतो तू सकाळ काय? त्यानं पहाड उचलला. ध्यान ठेवता. त्याच्या मांड्या कशा आहे? आणि दक्षिण भागाला तोंड आहे हनुमंताचं. दक्षिण भागाला तोंड एकही देवाचं नाही आहे. सर्व देव घाबरवले इकडे तोंड करायले. कारण तेलेमध्ये राक्षस लोक इकडे इकडे तर जास्त आहे. आपलं जमत नाही रे बा, परपंचातले माणसं आहे, दे तोंड पलटून. हे राक्षस लोक मग कसे कमी होतील बा? तर आपल्यापाशी एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे हनुमंत. त्याला सांगत तो तोंड इकडे कर, इकडला आम्ही बाकीचं पाहतो. हनुमंतानं तोंड तिकडे दक्षिणकडे केलं आणि सांगितलं या रे जय श्रीराम, जय श्रीराम. पाठीची कशी पोझिशन आहे? अशी आहे गदा घेऊन. आपलीचे पोट्टे बा कसे उभे राहते. काय म्हणता? तुझ्या घरी काय कंट्रोलची गुवा आहे का बे? इडल्यासारखा राहून राहिला. पाय त्याची प्रकृती कशी आहे? त्याच्या हातात गदा आहे, तू पहिलेच आहे. हा, त्याच्या मांड्या बाय कशा आहे? अशा. तुझ्या मांड्या पाहिले का? डवऱ्याच्या दांड्या अशा बारीक.
मग त्याच्या मांड्या अशांत तुया का बारीक होऊन राहिल्या, व्यसनाच्या अधीन गेलेला आहे आणि तो निर्व्यसनी जीवन जगला. तू इंद्रियाचा दास झाला आणि तो रामाचा दास आहे. एवढा दोघांमध्ये बदल आहे. काय करा महाराज, हनुमान चालीसा करा, शुद्ध रंग लावायचे प्रयत्न करा आणि अशुद्ध रंग घालवा. तरुण जागे व्हा, देश सांभाळा, धर्मही पाळा, संस्कृती सांगे ऐकता का हो ऐकता का, हे भजन तुकडोजी महाराजचं आहे. पहिले देश सांभाळा, धर्माचं पालन करा आणि धर्माच्या पालनाकरता सज्ज राहायचे प्रयत्न करा. संघटन शक्ती वाढवा आणि एकीनं आपल्या गावात राहायचे प्रयत्न करा. आपल्या गावात कोणीही समाजाचे माणसं असन तर आपले त्याचा आधार कार्ड इथलं आहे. प्रत्येकाला वर्गणी मागायचे प्रयत्न करा. सप्ताह गावात दरवर्षी करा. पण एक सांगतो आणि प्रतिज्ञा करा, देश व धर्म से हम प्यार किया करते हैं, देश व धर्म से हम प्यार किया करते हैं, तन पे आने वालों का हम खून पिया करते हैं, देश का नाम हर वक्त लिया करते हैं, वक्त आया तो हम जान भी दिया करते हैं. क्योंकि पोलादी सीना है हमारा, शरदेशी ताकत है, लाखों दुश्मन की मुंह तोड़ने की हमें आदत है. बिना तलवार से हम दुश्मन को हिला सकते हैं, दिला के याद दुश्मन को पानी भी पिला सकते हैं. हम एक बनेंगे, हम नेक बनेंगे और हम बदलेंगे तो युग बदलेगा, हम सुधरेंगे तो देश सुधरेगा. बदल डालूंगा मेरे जीवन को. आणि जीवन बदलत असेल तर आचार विचार फार महत्त्वाचे आलेले आहे. आणि आचार विचार प्राप्त करणे म्हणजे शुद्ध रंगाची प्राप्ती करणे. आता अशुद्ध रंग लागला पोराईले, मोबाईल घेते ना, कीर्तनात बसत नाही, मंदिरात येत नाही, रोडनं फिरते. हॅलो हॅलो मालिक, ये कोणता व्हिडिओ येत असते असा, हॅलो मालिक थोडी गलती हो गई है. हॅलो, रोडनं फिरते माणूस पोरगो. बोला कसं काय नाही असं, हां कधी बरं, हां हां नाही बरं, हां हां मी उद्या, हां हां रेल्वेच्या पुलाखाली, हा मेन रस्त्यावर, बरं नक्की जाय, बाय, तूही जाय, तूही खाय, मी खातो. कायचे लेकर रे, काय लग्न होणार आहे तुमचे? हा, ह्या मोबाईलनं लग्न तुटलेले तुटले बाबाजी. पोरीले मोबाईल देऊन दिला पोरानं, लग्न तुटलं तर, आणि फोनवर मग काही राहिले बघत बघता बघता त्या पोरीच्या मायले बापाला गेला ऐकू काहीतरी, लग्न तुटलं, पोरगा लायकीचा नाही आहे. काय करावं आता? तुम्हाला काय जीवन बदलायचं आहे का हराम मोतीनं मरायचं आहे? ह्या अशुद्ध रंगाला तुम्हाला लागलेला आहे. तरुण पोरीला विनंती करतो, तुमच्या पाया पडतो, आपल्या आईबापाकडे पाहायचा प्रयत्न करा. आपली परिस्थिती पहा. माय 200 रुपयानं कापूस चालतली, बाप 300 कामाला चालला आणि 500 रुपयात घर परपंच भागून राहिला. त्यातले उर्वरित पैसे मला लावून राहिले. माझं शिक्षण सुरू आहे, मला 4-5 ड्रेस आहे, मला स्टेशनरी खूप आहे, आणि माझे बाबा मला कोणत्या प्रकारची म्हणजे अडचण भासू देत नाही. कंपास, पेन, गाईड्स सर्व मला करतात. आणि एवढी कृपा माझ्या बाबाची माझ्यावर आहे. आता माझ्या बापासाठी मला काय करायचं आहे? माझ्या आईवडिलांचे माझ्यावर उपकार आहे. आता मला एकच काम करायचं, चांगल्या मार्काने मला पास व्हायचं आहे, चांगल्या पदावर निवृत्त व्हायचं आहे, मला चांगला पगार कमावायचा आहे. आणि त्या पगारातून माझ्या मायबापाला मी एक हिस्सा म्हणून, पाविसा म्हणून त्याला देणार आहे. आणि माझ्या मायबापाच्या उपकाराची परतफेड मी करणार आहे. याच्याकरता मी तयारीत आहे. पण तशापुरी दिसत नाही. ज्या मार्गाने आपण चाललेला आहो तो मार्ग सोयीस्कर आहे का असोयीस्कर आहे, चांगला आहे का वाईट आहे? आणि या मार्गाने मी जर गेली तर माझ्या मायबापाची मान उंच राहणार आहे का खाली येणार आहे, याची काळजी पहिले पोरीने घ्यायची आणि त्याप्रमाणे पावलं टाकायची. काय करावं आता? बयाच गाणे म्हणते लोक, आई माझी 51,000 रुपये, आई माझी म्हटलं तर एवढं आई माझी म्हणायची 51,000 रुपये.
आम्ही फुकटच म्हणतो म्हण बरं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर जीवनाकार. मायेचा सागर जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. कठीण झालं पाहिजे आता आम्हाला बोलावं लागते. ती फक्त ऐकू नका, मनावर परिणाम करा. खरोखर महाराज सांगते सत्य गोष्ट आहे. आणि आपण जर या मार्गाने गेलो तर उद्या आपल्या आईवडिलाला खालीच पाहिजे किंवा आत्महत्या करण्याला प्रवृत्त करते काही मुले बापाला. सांगू लहानसा प्रसंग सांगतो. नाराज नको फक्त एवढी काळजी घे जा. लगन जुळलं पोरीचं 3 लाख रुपये बापानं उसने आणले. काही जवळी असं मला असं नाही. आणि उद्याचं लग्न आहे. लग्न गावातच आहे. आज मंडप बांधणं सुरुवात झाली बरोबर आहे. जानुशावर व्यवस्था व्हायला लागली. पाणी टँकर वगैरे लावलो ठेवठा. बुंदा काढणारे बुंदा काढून राहिले. खाला बुंदा किती बुंदा रे एका पोत्याचा बेसनाचा 50 किलो. हा डबल वाहता काय टेबल वाहतो करतो फक्त. बुंदा सुरू झाला. मंडप बांधणं सुरुवात झाली. हे प्रेझेंट येऊन राहिलं. मटॅटो आला. दिवाना उतरा. सोफा उतरा. हा ड्रेसिंग टेबल ठेवा. टीव्ही टेबल आणा. टीव्ही ठेवली. मॅन्युअल तर भरणं टीलचं आपलं गरिबीतलं काम. माझ्या थैल्यातच गेलो असं हाती 70 रुपयाचं भरणं. लग्नात पोहोचलो. बाकीच्या बाया बिचाऱ्या म्हणे आता असं करा रात्र होऊन राहिलेली आहे. आणि पोरीले ते दिवा पाहू येत नाही. काय जेवणाची पाठी म्हणजे ना मग देवापाशी न्यायची आणि पोरीला दिवा पाहू येत नाही. दुसऱ्याच्या घरी पाठवा. त्या पोरीला दुसऱ्या घरी बसून द्यायला लागतो. तू इथं बस दिवाणीपर्यंत. पाठी गेली वापसही आली. जेवणही झाले. बाकीच्या पाहुणे जेवायला बसल्या. मग पाहुणे म्हणे मग आणा पोरीले बोलून हळद लावून टाकू. गेली तिची बहीण पाहाले. दीदी बा दीदी कोणाला पाहतं बा दीदीले. दीदी तर गेली हो मंगाने करून. घरी नाही आली काही. काकूच्या घरी असलो पाय. काकू वा दीदी आहे काय वा इथं आलीच तर नाही. मग मामीच्या घरी असं मामी दीदी आहे काय वा नाही. मग कहून दीदीला पाहून राहिली. हळद लावायची आहे ना. हिनं लावला शेंदूर. राहिली हळद लावायची. पूर्ण 10-12 घरं आपल्या नातेवाईकाची फिरली. आणि पोरगी वापस आली लहान. मम्मी मम्मी काय मम्मी काय दीदी. बाकीच्या बाया जेवता जेवता उठल्या. मग काय केलं विनं सांग कसं करावं आता. बिचारी 6,000चा दिवाण आहे. सांग आता वापस देऊ तर कसं नेऊ. म्हणजे माझ्या सोपाई भारी आहे. मला उद्या आलीच तर पुरली असती. पाहुण्या रडून राहिल्या. माय रडून राहिली. गावातले लोक आले वापस टारचे घेऊ भोताल गावाच्या शेतात पाहून राहिले. पोरगी दिसायला तयार नाही. बुंदीवाल्याला माहीत झालं म्हणे काय होय बे. याने झारेच बांधले. भिजवलं बेसन मशीले मांडलं. बुंदा बांधला तर घरी घेऊन गेला. आणि कोळलं बेसन बांधून ठेवलं. मंडपाला मंडप बांधता बांधता त्याला गेला ऐकू. म्हणजे मग काय झालं बुंदा कहून म्हणे इकून गेला बांधत तिकून आला सोडत थोई. अका त्या लग्नात होऊन राहिला. ध्यान ठेव कशा करता बोलतो. तिकडे नवरदेव नाचून राहिला.
आज मेरी यार की शादी आहे. त्याला फोन लावा लागला, फोन मॅच लावला. पहिले तो फोन लागेच नाही. आपण ज्या एअरटेलची संपर्क साधू इच्छिता सध्या तोपर्यंत पोहोचू शकत नाही. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. आउट ऑफ कवरेज. आप जिस एयरटेल से संपर्क करना चाहते हैं वो इस वक्त कवरेज के बाहर है, स्विच ऑफ है. कृपया थोड़ी देर बाद प्रयास करें. धन्यवाद. कमी बॅलन्स असल्यामुळे आपला कॉल कनेक्ट करता येणार नाही. त्वरित रिचार्ज करा. 10 रुपयाचा टॉक टाइम पाहिजे असेल तर त्याच्यातला एक दाबा. नवरदेवाला फोन लागला. नवरदेव कुठे बसला? घोड्यावर. चालू आहे मस्त आज मेरी यार की. त्याला सांगा लागलं घोड्याच्या खाली उतरा. म्हणजे काहून? मी उतरा पहिले मग सांगतो. उतरला खाली. बोला म्हणे महाराज काय म्हणता? मी म्हटलं उद्या इकडे येऊ नका. म्हणजे काहून? मी पोरगी गेली म्हणे अंगाला हळद लावली आहे ना. मी म्हटलं अंग धुवून टाक, हळद धुवून टाक, शेंदूर लावून झोप, इकडे येऊ नको. नवरदेव मॅचच झाला. इकडे घरचे मॅच झाले. दिवस निघाला. बापाच्या कानावर बातमी गेली. बाप पागल झाला. बापानं विचारच नाही केला. उद्या समाजात मला लोक काय म्हणतील याची लाज बापाला वाटायला लागली. कारण प्रत्येक घरी पत्री घेऊन गेला नातेवाईकाकडे, लग्नाला ये जा, लग्नाला ये जा. बापाला लाज वाटली. बापाने नायलनची दोरी सोबत घेतली. स्वतःच्या शेतामध्ये गेला. निंबाला असा गळफास फेकला आणि गळ्यात घातला आणि आपली जीवनयात्रा बापानं संपून टाकली. 15 दिवस माय थांबली. नळावर गेली बाया बोलायच्या, कामाला गेली बाया बोलायच्या. हिचीच पोरगी वय थे मागं पहिली थे हिचीच पोरगी. मायले बरं नाही वाटलं. मायने 20 प्राशन केलं आणि मायने यात्रा संपून टाकली. एका मुलीनं पूर्ण कुटुंब खतम करून टाकलं. लक्षात ठेवा. आणि अशी संतान जर जन्माला येत असेल तर काय देवा दाना आम्हाला लेकरं देऊन फायदा होऊन राहिला. सांगू तुम्हाला मी, हे संतान कामाची नाही. आपल्या मायबापाचा विचार करा, आपल्या प्रश्नाचा विचार करा, आपण ज्या मार्गाने आहे त्या मार्गाचा विचार करा. एकदा जन्म मिळतो, पुन्हा पुन्हा हा जन्म मिळत नाही याचाही विचार करा. आणि विचार करून पाय टाका. कोणता विचार करा महाराज? मी सांगतो. सारा सार विचार करा, उठा उठी. सारा सार विचार करा, उठा उठी. सारा विचार करा, उठा उठी. सारा विचार करा, उठा उठी. नामधारा कंठी विठोबाचे, नामधारा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा, उठा उठी. सारा सार विचार करा, उठा उठी. सारा विचार करा, उठा उठी. सारा विचार करा, उठा उठी. सारासार विचार करा. क्षणोक्षण हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. सार काय आणि असार काय? दूध सार, पाणी असार, ताक असार, तूप सार, नाम सार, संसार असार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शिवळ पाणी जपत असे वारंवार. हे परमेश्वरा, हे ईश्वरा, आता आम्हाला अशुद्ध रंग लागू नको देऊ. विपरीत बुद्धीचा नाश कर देवा. आणि सद्बुद्धी आम्हाला प्राप्त करून दे. ऐसे करिगा पांडुरंगा. शुद्ध रंग वावे रंगा. अशुद्ध रंग घालून टाका. शुद्ध रंगाची प्राप्ती करा. तुकाराम महाराज 3ऱ्या चरणात सांगतात. पुरे पुरे आता, 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 पुरे पुरे
जाता नको दुजियाची सत्ता. आणि दुजियाची सत्ता म्हणजे कोणाची सांगू तुम्हाला मी गोष्ट द्यायचा. कसं आहे, आपला देश भारत देश स्वतंत्र झाला. भाषणात लोक बोलतील असे, बंधू आणि भगिनींनो, आपला देश 1947ला बंड पेटलं आणि 1900 अमुक अमुक साली आपला देश स्वतंत्र झाला. खोट्या गोष्टी आहे. अजूनही आपला देश गुलामीतच आहे, स्वतंत्रच व्हायचा आहे. आता कसं करता मग तुम्ही? कोण्या देशाची गोष्ट? भारत देशाची. ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तो देश का नाही? मी त्याच्याबद्दल नाही बोलत. तुमचा आमचा जो हा देह आहे याचं नाव भारत देश आहे. याचं नाव भारत देश आहे. आणि या देशामध्ये राहणारे मंत्री आहेत हे एका ठिकाणी वागून नाही राहिले म्हणून या देशाचा नाश होऊन राहिलेला आहे. जसं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, असं तुमच्या या निरंजन देशाचा पंतप्रधान मोठा मेंदू आहे. लहान मेंदू उपपंतप्रधान आहे. मेंदूला जर मार लागला, दवाखान्यात जर भरती असला देश, बाया जर भेटीला गेल्या तर बाया निरोप आणते, तब्येत गिबेत बरी आहे, तशी बोलत नाही, आईला ऐकू जात नाही, कोशिश करते तो, पण त्याचा मेंदू काम नाही करत. मेंदू कसा काम करत? मेंदू पदावून घसरला आहे पंतप्रधान म्हणून मेंदू काम करत नाही. फक्त राष्ट्रपती राजवट सुरू. डोळे पाहिजे असा. डोळा म्हणजे राष्ट्रपती कोण, कान म्हणजे परराष्ट्र मंत्री, डोकं म्हणजे वन मंत्री, नाक म्हणजे श्वासोश्वास मंत्री, तोंड म्हणजे नभोवाणी मंत्री, जीभ म्हणजे रसायन मंत्री, पाय म्हणजे दळणवळण मंत्री, हात म्हणजे सहकार्य मंत्री आणि अर्थमंत्री, बुद्धी म्हणजे शिक्षण मंत्री, हाडे म्हणजे बांधकाम मंत्री, पोट म्हणजे अन्न मंत्री. आणि एवढे मंत्री आता याच्यात आहे. पण ह्या मंत्र्याचं काय झालं, या प्रत्येकाचा पक्ष अलग अलग आहे. एक तुकडोजी महाराजचं भजन होतं बोटा आमच्या भागामध्ये. मेरे वतन की बिछड़ी है जनता, मेरे वतन की बिछड़ी है जनता, वो किसी का किसी से संग नहीं बनता, वो किसी का किसी से संग नहीं बनता, इसलिए मैंने तो ठानी है ममता, इसलिए मैंने तो ठानी है ममता, सब नेताओं में कर दे मिलन, तब दूर होगी मेरे दिल की जलन, दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन, दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. आपण ज्याच्या गुलामीत आहोत, आपण त्या इंद्रियाची गुलामी करून राहिलो. आणि जिकडे आपल्याला इंद्रिय नेऊन राहिले तिकडे आपण जाऊन राहिलो आणि या शरीराचा खाना खराब करून राहिलो. कोणा मागे चाललो आपण? इंद्रिया मागे. इंद्रिये जिंकले जाने त्याची प्रज्ञा स्थिरावली, स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा राहे, राहे कसा फिरे कसा. तुकाराम महाराजनं काय केलं होतं? कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय ताब्यामध्ये होते आणि आपण इंद्रियाचे लाळ पुरून राहिलो म्हणून जास्तच नाश होऊन राहिला. जोपर्यंत आम्ही सर्व इंद्रिय एकत्र घेणार नाही आणि मनावर विवेकरूपी अंकुश लावणार नाही तोपर्यंत आपली गुलामी नष्ट होणार नाही. पुरेपुरी आता नको दुजियाची सत्ता. आणि जरा घर सोडा. आपण घरही सोडत नाही, परमार्थाकडे बोलायचे पाहत नाही. घरातल्या घरात घर, माझं घर माझं वावर, आमची माती आमचे माणसं, आमचे धांडे आमचे कंस. कोण माझं नाव सांगा? कोण माझं? एकही नाही तुमचं. गाणे आहे सिनेमाचे असेच, तेरा यहाँ कोई नहीं है ना, पहिले असं गाणं. ये गलिया है दोबारा, ये आना ना दोबारा, हम तो भय तेरा यहाँ कोई.
दवाखान्यात पत्नीला भरती केलं मालकानं. जमला आता किती प्रेम आहे दोघांचं पाहिजे. पत्नीला भरती केलं दवाखान्यात, सलाईन लागलं, गोळ्या सुरू आहे. संध्याकाळी ह्या म्हणजे बायकोला 5 वाजता मी चाललो घराकडे, उद्या मी सकाळी येतो, हां आराम करतो, अधिक सलाईन लावून तर डॉक्टरला नाही म्हणू नको. लवकर ये जा उद्या सकाळी, त्याच्याही अंती येतो. मॅडम लय काम आहे माय मागा इथे धरून तुला बसणार नाही काही. गेला घरी, रात्रभर राहिला घरातच. सकाळी उठला, डब्बा घेतला, खानावरता गेला बायकोच्या जाऊ पुन्हा दवाखान्यात. 12 वाजता बायको म्हणे आता आले काय 12 वाजून राहिले, सकाळपासून तुमची वाट होऊन राहिली. काय आणला डब्बा, आता कर जेवण. सलाईन सुरू आहे, गोळ्या वाटपाची कर काय म्हणाली, डब्बा करता आहे काय, खानावळ उघडून तेव्हा डबा येईन ना. नाही हो, डब्यासाठी वाट नाही पाहून राहिली, जेव्हाचा काही वाट नव्हता. सकाळपासून माझी तब्येत जास्त होऊन राहिली म्हणून तुमची वाट पाहत होती. हिम्मत ठेव, काहीच नाही होत तुले. बसला पलंगावर. सहज बायकोनं म्हटलं का हो, म्हणे तब्येत नाही जास्त होऊन राहिली, मरण काय व मी व. तो म्हणे तुले मरू देत नाही. पैसे किती केला गो, 2 एकर वावर विकतो, तुले मरू देत नाही. तुले मरू देत नाही. तू जर मेली तर मी मॅट झाल्याशिवाय राहणार नाही, मी मॅट होईन. बायकोने माय किती प्रेम करता माझ्यावर तुम्ही. मी मेल तर तुम्ही मॅट व्हान म्हणता. कदाचित मी मेली तर तुम्ही दुसरं लग्न करान काय. तो म्हणे मी मॅट झाल्यावर काहीही करू शकतो. बातच मेली ते, एका उचकीतच मेली. तिच्या लक्षात आलं मी गेली का यानं केली. किती प्रेम आहे बाबर नवरा बायकोचं. माणूस मेला, माणूस, आणि बाई लढून राहिली. देवानं कसं केलं बाई, लक्षात आलं नाही. बगर पेल्याचा घरी कधी ये नाही. एवढंही पे पण कोणाच्या घरात घुसला नाही. रातचा कामाचा होका घेऊन सकाळी जाय नाही. कोणी डब्यात पैसे ठेवले याले बरोबर दिसे बाई, दिल्याशिवाय राहे नाही. माणूस मी लढून पोट तर गेलं 2 वर्षाचा. मम्मी मम्मी मम्मी, पप्पा तो झोपले. मम्मी मग लढतं कायले मम्मी. म्हणे बाबू ते पप्पा झोपले नाही बाबू रे. मम्मी पप्पा झोपले ना. मम्मी पप्पा नाही म्हणे बाबू ते पप्पा गेले सप्पा. मम्मी पप्पा येईन नाही आता. हां मला काकीत घेईन नाही मम्मी पप्पा. हां मम्मी आता खाऊ आणणार नाही बाजारातून. मम्मी पप्पा. हां मला काय पप्पा नाही काय मम्मी. मग नाही बाबू तुले पप्पा नाही मा सोन्या. का व मम्मी बंड्याले पप्पा आहे, नंद्याले पप्पा आहे, चंद्याले पप्पा आहे, सारेले पप्पा आहे, आणि मलाच पप्पा नाही. मम्मी नाही बाबू तुले पप्पा नाही मा. मम्मी काय मा मला पप्पा पाहिजे. मम्मी मला पप्पा पाहिजे. त्याची माय म्हणे नाना नको लो म्हणे, तेरवी तर होऊ दे म्हणे. किती प्रेम आहे दोघाचा पहा पहिले. आणि कोणासाठी करतो म्हणजे सर्व सांगू किती प्रमाण आहे पाहिजे बरं. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंती दासला एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अंती दासला एकला प्राण्या माझे माझे म्हणून. मायेचा बाजार बाला मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंती दासला एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अंती दासला
माझं माझं म्हणतं हे सारं नाशिवंत. किंवा तुकाराम महाराजात एका अभंगात माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे. हा देता जेविता नेता नेविता येथे याची सत्ता काय आहे. त्यानंतर मी कशा करतो बोलतो. हे कुटुंब जे असते ना आपलं, हे कुटुंब दाखवासाठी असते. काकू काय हे कुटुंब आहे दाखवासाठी. हे कोण आहे हो माझी जाऊ. हो का. ते माझी जाऊ मी तिची जाऊ. ते मोठी जाऊ मी लहान जाऊ. आणि तेही जाऊ आणि मीही जाऊ. दोघी जाऊ जाऊ. एकत्र राहतो पण जर राहू नाही पटत वेगळं वेगळं जाऊ जाऊ. हे कोण आहे हो माझी ननंद. झालं हिचं लग्न व्हायचं विचार आहे. हिचे लग्न होईपर्यंत आम्हाला घराच्या कळी आनंद रोज नारंद. ह्या कोण आहे हो भासरा. आम्हाला जरा असंही नाही आसरा. 2 एकर व्हावा त्यानंच खाल्लं. मैच्या माणसा काही दिलंच नाही. बुढाई बिचारी तिकडूनच बोलते. त्याला जन्म दिला मैचा टीनवून पडला म्हणते. कसं आहे हे दाखवासाठी गणगोत आहे. तुम्हाला मदत करायला यातलं एकही येणार नाही. तुम्ही दवाखान्यात भरती वाताई आणि तुमच्या सख्या मावस बहिणीले आतो बहिणीले फोन लावा. मी बिमार आहे अकोल्याला भरती आहे भेटीला ये. का तिला माहीत होईन तर मी येईन. कशी आहे तब्येत. येईन पलंगावर बसून काय ते. हां हां कशी आहे तब्येत म्हणतो. बरं वाटते काय आता कालच्या पेक्षा इथं. समजलं बिचारे मला गमेश नाही हो. मी चल म्हटलं भेटत घेऊन घेतो हिच्यावाली. चांगली खात जाय. शेप खात जाय. अंगूर खात जाय. केळं खात जाय. पपई खात जाय. खाल्ल्यानं काही नाही होत. पैसा जाऊ गेला जाईन तर. मी खायला आणलं असतं बिचारे. मी म्हटलं खाता का नाही खात. पैशाचा विचार करू नको. पैसे किती की लागू. अकोल्या जमत नाही तर बुलढाण्याला नाही आणलं. बुलढाणा जमत नाही तर मुंबई नाही आणलं. पैसा काय हो दुपारची सावली. पैसा तर कधी येणार आहे. पैशाची किंमत करू नको. पैसा किती की लागो त्याचा विचार करू नको. महापैसे काही नाही आहे. व्यापाचेच लावतो. हां चालतो मी. हां तब्येतची काळजी घे. मला की नाही बिचारे दवाखान्यात वासच सहन नाही होत. गेली हे काय लिहाल ती. हे काय आणलं हिनं. मरणं पुरते पण नातेवाईकाले बोलावले पुरत नाही. काय तिथे कोणी आणले का अंगूर पावकभर. भिशीचा पुडा 5 रुपयाचा एकही नाही. मी दवाखान्यात भरती होते एक वेळा. मग तब्येत जास्त होऊन राहिली. मैची बुडी लढत आहे मायापाशी होती तर. म्हणजे मग इकडे पाच द्या लढत आहे. काहून लढतं म्हटलं. तुम्ही आता साथ सोडता म्हणे. तुम्ही आता मरता म्हणे. आणि तुम्ही जर मेले म्हणे तर मला कोणाची हिंमत आहे म्हणे. मी म्हटलं एक सांगू आहे तुला. कोणाचीच हिंमत घेऊ नको. आणि हिंमत घ्यायची असं त्या भावाचीच घ्यायचं म्हटलं. आणि त्याच्या हिमतीनं राहायचो. बोलवू काय त्याला म्हणे. बोलावं म्हटलं. मग त्याला बोलावलं का जेव तिथं हात धुई इथं. त्याला ऐकू गेलं हात धुई तिथं जेवायला दवाखान्यात ये बा इथं. आला तर आला 1 रुपये संग त्यानं आणला नाही. आणि मला विचारे तुम्हाला कसं वाटते. मॅडम घरच्यापेक्षा इथं बरं वाटते. काय म्हणे मी घाई आलो म्हणे. माझ्या लक्ष राहिलं नाही म्हणे. ज्या पैशामध्ये पैसे आहे तो पैसा मला टकलाच राहिला आणि दुसराच नेसलो म्हणे. मॅडम नेसला ना काही. मग मला विचारे काय खाता. म्या म्हटलं काय आणलं काही नाही म्हणे. काय खाता. म्या म्हटलं आण काय आणतं तर. 2 दिवस तसाच फिरला तो दवाखान्याच्या भोवताल. 1 रुपया जोडणे काय आहे ते खालतो. मला विचारत आहे काय खाता. मला रागत आला. मग तो म्हणे मला काय खाता. म्या म्हटलं तुले खातो. आणलंच नाही तर काय खाऊ. काय करतात ते गणगोताचं मोठं खराब आहे. गणगोत दाखवायच्या कामाचं असतं. मी एक लहानसं उदाहरण सांगतो. कीर्तन सुरू करतो. जास्त नाही वाजले. 11:30 वाजले फक्त. 2 वाजता कीर्तन बंद करतो. काल 3 वाजले बट हसू नको. 4 वाजते मला कुठं. एका बाईनं मला फराळ करायला बोलावलं. कायले बोलावलं त्यानं ठेवता आता. मी म्हटलं मी फराळ करत नाही. म्हटलं बाई म्हटलं मला तुम्ही नेऊ नका. म्हटलं बाई तब्येतच बिघडते काही खाल्लं म्हणजे. म्हटलं तर चलायची म्हणे. मी आग्रह करते तुम्ही नाही म्हणता कायची म्हणे. तुम्हाला चलाच लागते म्हणे. मला मी येत नाही म्हटलं. काहून म्हणे. मी म्हटलं मला भेव लागते म्हटलं. कायचं म्हणे. मला फराळायचं.
फराया खाल्ला का माझ्या पोटच फुगते म्हटलं. डॉक्टरनं मला खायला मनाई केली म्हटलं. मी असं मोल मारत जाऊ ते आग्रहच करे बा. चलाजी म्हणे कायचं फराया केला म्हटलं. तर साबुदाण्याची उसळ केली म्हणे. मला साबुदाणा मला जमत नाही म्हटलं. माझ्या दातानं चावतच नाही म्हटलं. मग ते बाई म्हणे चावाची गॅरंटी मी घेतो म्हणे. काहून म्हटलं का तुम्ही येता म्हणून मला समजलं म्हणे. तर मी परवाच्या दिवशी साबुदाणा मुरू घातला होता म्हणे. मग मुरला म्हटलं. मग मी सहज म्हटलं दादा घरी आहे काय म्हटलं. नाही जी म्हणे ते तर ड्युटीवर गेले म्हणे. ते ड्युटीवर गेले म्हणे म्हणूनच तुम्हाला बोलावले आली चला फराया करायला म्हणे. माय मन नाही लागे. मी म्हटलं त्याला ड्युटीतून मग मला बोलावत नाही म्हणे. मैचा बुवा हिरण्य कच्छप आहे म्हणे. त्याला परमार्थ आवडत नाही संताचा राग करते म्हणे म्हणून ड्युटीवर गेल्यावर बोलावले आले म्हणे. चलाजी म्हणे. लोक म्हणे जा म्हणे महाराज. मग गेलो बा त्या बाईच्या घरी. मग त्या बाईनं आणली उसळ खायची साबुदाण्याची. ती उसळ मी घेतली 2-3 चमचे उसळ खाल्ली. तर साबुदाणा माझ्या दातातच फसत आहे कारण दातात सुटलाय ना मी बैलासारखं. तिला म्हटलं बाई वापस नाही म्हटलं. मला चावतच नाही म्हटलं. हे म्हटलं वापस नाही म्हटलं. दातातच साबुदाणा फिरतेची म्हटलं. खाजी म्हणे. नाही एवढ्या इंटरेस्ट न केली तुम्ही नाही म्हणता काय जी म्हणे. तुम्हाला खास लागते म्हणे. आणि मी खात नाही म्हटलं. नाही म्हणे तुम्हाला खास लागते म्हणे आणि माझा नियम आहे म्हणे. कोणता म्हटलं. तुम्ही कोणालाही विचारून घ्या म्हणे. आतापर्यंत माझ्या घरी कोणताही बुवा आला असं म्हणे पण मी त्याला खाल्ल्याशिवाय जाऊ द्यायला नाही म्हणे. तुम्ही कोणालाही विचारून घ्या म्हणे. आतापर्यंत माझ्या घरी कोणताही बुवा आला असं म्हणे त्याला खाल्ल्याशिवाय मी जाऊ द्यायला नाही म्हणे. आणि आज मी तुम्हाला खाल्ल्याशिवाय जाऊ देत नाही म्हणे. मी बुढीलेच फोन लावला घरी. तिले म्हटलं वाट नको पाहू. काहून म्हणे मला इकडेच खाते. तिनं अधिक आणली बा ते उसळ. अधिक 2-3 चमचे उसळचे घेतले खाल्ले. मग मी असं वर पाहिलं तर वर मोठी शोकेस होती. काय होती. आणि त्या शोकेसमध्ये अनेक पदार्थ होते. जाम संत्र चिक्कू पपिता अंगूर शेप केळं देशी माडव्यानं. म्हटलं बरीच कंदूस आहे रे हे. हिच्या घरी एवढे फळफळं खायला आहे म्हटलं. साबुदाणा दाखवून राहिली तर इकडे यायची म्हटलं. कायची म्हणे. मी आलं हे वापस नाही म्हटलं. मग काय खाता म्हणे. मी आलं त्याच्यातलं द्या म्हटलं. नाही जी म्हणे याच्यातलंच खा म्हणे. नाही म्हटलं मला थेच द्या म्हटलं. नाही म्हणे हेच खा म्हणे. नाही म्हटलं मॅडम मग थेच पाहिजे म्हटलं. आता हे पाहिजेच नाही म्हटलं. द्या आणि तर मला थेच द्या म्हटलं. ते बाई म्हणे तुमचं मनच आहे काय म्हणे. मी म्हटलं हो म्हटलं. ते एक काम करा म्हणे सांगा म्हटलं. तिकडे पाहत जा म्हणे आणि हे खात जा म्हणे. तिकडे पाहत जा म्हणे आणि हे खात जा म्हणे. काहूनचे म्हटलं दाखवायचं ठेव आहे म्हणे खायचं हे होय. ते शोकेचे फुलं कशा करता होते. दाखवासाठी होते खासाठी नव्हते. असं गणगोत सुद्धा धरून बसायची नाही आहे. छान ठेवा. गणगोत आता त्याग करा आणि पुढे काय करा. पुरेपुरे आता नको दुजी याची सत्ता. इंद्रियावर विजय प्राप्त करा. मनावर विवेकरूपी अंकुश लावा. ऐशे करी का पांडुरंगा. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात. तुका मने बेडा तुका मने बेडा लटिके बेडा लटिके बेडा लटिके बेडा लटिके बेडा लटिके बेडा तुका मने जाय पिडा तुका मने जाय पिडा जाय पिडा ऐसे करीगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा
शुद्ध रंग बावे रंग ऐसे करिगा पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग बावे रंगा शुद्ध हे आपलंच बैकुंठ सर आपलं मूर्तम दोन्ही बरोबर आहे बैकुंठ आपलंच नाही तुझं. शपथ ना. आणि हे सर्व बैकाले कारण का ती विको जास्त होऊन जाते की नाही सोरणे लागून राहिले आहे की नाही भाऊ. एवढे चांगले म्हणणारे लोक आहे मग अधराच लागून नाही राहिला. विठला 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 लटिके ते फेडा तू का म्हणे जाय पिढा. आता लटिका म्हणजे काय. लटिका म्हणजे खोटं आणि खोट्यावर विश्वास ठेवू नका आणि सत्याला भजल्याशिवाय राहू नका. सत्याने मार्गाने चला. हे भले हे काय नाव त्याला ते नाव काय पार्वती काय नाव आहे भाविका. वा काय सुंदर नाव आहे. तुकडोजी महाराज एक भजन होतं. उभा का भाविकासाठी उभा का भाविकासाठी. देव कोणाकरता उभा आहे भाविकासाठी उभा आहे. हिचं नाव काय काय विका तुम्ही पहा. हा काही भावाने विका सुंदर नाव आहे. तुझे नाव काय बेटा हा पायल. काय सुंदर नाव आहे पायल. लय येलं पाहिले मग हे येल नाही पाहिला कोणता. वालाचा येल पाहिला कोवळ्याचा येल पाहिला दोडक्याचा येल पाहिला लय येल पाहिले मी. पाय येल नाही पाहिला बा कोणता येलोय माय काय नाव आहे ठेवलं. अरे राम राम. ते नाव बेटा मला हा जमलं. मस्त नाव आहे श्रेया. श्रेया ना चांगलं आहे श्रेया. आणि तुम्हाला राहायचं आहे कोणाचा तरी आश्रय या. एकदम श्रेय भेटत नसते. ते श्रेय करण्याकरता कर्तव्य करायला लागते. कर्तव्य केल्यावर श्रेय भेटते. तसं एक आपण मन शाळेमध्ये वाचत होतो. मरावे परी कीर्ती रूपे पुरावे. त्याहीपेक्षा महत्वाची म्हण आहे प्रयत्नाच्या आळावर यशाचा पक्षी बसलेला असतो. कायच्या आळावर बसला आहे प्रयत्नाच्या. मग प्रयत्न करा श्रेय प्राप्त करा. अभ्यास करा चिंतन करा. पेपर चांगला गेला पास झाल्या श्रेय प्राप्त. याचं नाव आहे श्रेया. ते नाव भाग्यश्री. बरोबर चांगलं नाव त्याला भाग्य. आता तुझे भाग्य का तुझ्या आईवडिलाचं भाग्य दोन भाग आहे. हां त्या आईवडिलाचं भाग्य तुला बलवान करायचं असेल त्याचं भाग्य उद्या आणायचं असेल तर चांगल्या प्रकारे शिकावं लागेल. चांगल्या मार्गाने जावं लागेल. चांगला अभ्यास करावा लागेल. आता जागरण करावं लागेल तर उद्या चांगली नोकरी लागली उद्या चांगलं झोप लागेल. आणि आता जर तुम्ही समजा अलालपणा केला झोप नाही नुसतं मोबाईल पाहून खोपल्या केल्या पुस्तकाच्या तर आयुष्यात तुम्हाला झोप लागणार नाही हे सांगून ठेवतो. ज्या दिवशी आम्ही चांगल्या पदावर निवृत्त झालो आणि आईवडिलाची आम्ही सेवा करायला लागलो आईवडिलाला आम्ही चांगलं वागवायला लागलो चांगले प्रेरणा द्यायला लागलो तेव्हा आमचं भाग्य. असू द्या मुलांना तुम्ही फार चांगले मुलं आहात. तुला ते नाव काय रे पाय नाव त्याचं कसं नाव आहे काय नाव त्याचं आधी इथं मग तिथं आधी इथं मग तिथं काही काही माणूस आहे बे तू बरंच पोरग आहे कुठेही राह ना काय घेणे नाही. आधी इथं मग तिथं मस्त आहे. ते नाव रे
पाहिजे आर्यनने मागं पकडलं होतं का शाहरुख खानच्या पोराले मॅटपणा करू नको नाव बदलून दे तुला पकडलं नाही तर ह्याचं म्हणा आर्यन काय होतं बे आर्यन म्हणजे बरं आर यन काय झालं हे रामनारायण काही नावले का ते नाव रे हे बघ तन्मय अंग दुधानं तन्मय काय ठेवतं ते तन्मय म्हणजे शरीरमय आहे अंग दुधानं रोज हेही नाव तुले का तन्मय म्हणे मय मय लागते ना मग असे इच्छा काय पोरं हे एवढं का विचारलं पोरं येले हे पोरं बोलले पाहिजे पोरं कीर्तनामध्ये आले पाहिजे पोराला प्रेरणा मिळले पाहिजे आणि चांगले संस्कार पोरात पडले पाहिजे म्हणून कीर्तनाचे कार्यक्रम असतात वलाबासा असतो वलाबासा जेवढा बागवान तेवढा बागवता येते किती की बागवा तो बागते तो पण वाढलेला बासा किती की बागवायचे प्रयत्न केले तर बासा मोडल्याशिवाय राहणार नाही समजतोय काय माहिती राघोला बोली शिकवायची असन तर राघोच्या गळ्यावर कंठ फुटमध्ये राघोला बोली शिकवता येते राघोच्या गळ्यावर कंठ फुटला राघो बोली शिकणार नाही राघोचं वय झालं कुंभाराच्या चाकावर घरी माती आहे ते आता माती बोली आहे आता कसा तुम्हाला आकार द्यायचा असेल तर आता देऊ शकता एकदा माड भाजला गेला भट्टीत पडल्या गेला मग जर म्हटलं माड बिघडला त्याची पुन्हा माती होत असे लेकर आहे इनको संतों का जीवन दिखाते चलो प्रेम से बच्चे झुकाते चलो नहीं तो जमाना बदल चला है हाथ नहीं आएगा जब के बच्चा युवक बनेगा तो टेढ़ा बन जाएगा एकदा लेकरू हातातून गेलो माय घराचा सत्यानाश झाला मग यांना बोलायला फार महत्वाचं आहे मग गीता भागवत करती सर्वनं अखंड चिंतन विठोबाचे मग कुणी कन्यापुत्र होती सात्विक आणि तयात हरिक वाटे मला बरंच बोलायचं होतं पण बेल झाली थांबतो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई लटिक म्हणजे खोटं लटिक म्हणजे खोटं आणि आपण सिनेमा पाहतो सिनेमा खरा का खोटा बोला बोला पटपट कशावरून खोटा मग तुम्ही पडद्याला मारकून गोटा खोटा कशावरून सिनेमा खोटा आहे सिरियल पाहतो सिरियल आपण हे रिश्ता क्या कहलाता है खोटी आहे सिरियल नायरान कार्तिक मार काही कामाचं नाही आहे मी आता इमली पाहिली इमली 4 महिने इमली मग ते चिमली पाहणंच बंद केलं म्या इकडली राहिली नाही तिकडली राहिली नाही मग मम्मीच करेल हड कोणतीच सिरियल खरी नाही खोटा आहे सर्व दाखवते सरळ असं म्हणजे चलता तो सरळ चलते दाखवते असा फिल्म पलटून देते म्हणते मी गदर नावाचा पिक्चर पाहिला कोणता मैं निकला गड्डी लेके वो रस्ते पर एक मोड़ आया तेरे दिल काही लेकर वगैरे रे पोटेले गाणे येते ना हो लेकरेले काय म्हणता बाया मोठ्या साजऱ्या गाणे म्हणते आजकाल दिंडी गिंडीत बाया रडू नको बाळा काय लेकर वगैरे बाया मोठ्या गाणे म्हणते आजकाल रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते तुम्हाला काय कसं वाटते का हे गाणं बोला कोणी बोला गाणं खरं वाटते का चांगलं वाटते का खोटं वाटते बोला काय वाटते मला का चुकलं वाटते बोला बोला काय बाया रडू नको बाळा
मी पाण्याला जाते उघड राहीन का ते? तू पाण्याला चढली ते कुठं राहीन? तू पाण्याला चढली ते कुठं राहीन? बोंबलणार नाही ते. वरतून सांगतो रडू नको बाळा, मी पाण्याला जाते जाय. आणि पाण्याला जाते आणि पाणी घेऊन हे आम्ही काय मी आठावं काय पाण्याला गेलं काय आणं कोणी? पाणी आणं का दूध आणून तिकून? चुकलं नाही का ते गाणं? ते गाणं असं पाहिजे होतं, रडू नको बाळा तुया कानावर देते. डबल बोमल न पण रडू नको बाळा तुया कानावर देते, कानावर देते मग तू भानावर येते. ते गाणं पाहिजे होतं असं. पोट्ट चुप रडू नको बाळा मी पाणी आले जाते त्याला सांगा रे मग. 70 वर्षाची बुडी भजनात मुलीचं नाव तर रे काना माझ्या मनात. किती वयाची आलं आणि आता तुझ्या मनात काय येऊन राहिलं? काय भजन होय का अभंग होय का गवळण होय? मी ते मॅटर झालं बा. 70 वर्षाची बुडी मुलीचं नाव तर रे काना माझ्या मनात, पण तुझ्यासाठी 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 आली वनात. हिचं वय आहे का जायचं? हे गाणे जे आहे ना भावाजी, हे गाणे लायकीचे नाही आहे. पण आता बायामध्ये त्याला इलाज नाही आहे. काही बाया भाजी केली उडदाची डाळ व बाकीच्या त्याचं काय पूर्ण करावं काय मी? तुमची तर कमाल आहे बायाची. दिंडी निघाली 12 वाजता दिवसा. कधी बोलत जा. दिंडी काही निघाली दिवसा 12 वाजता. सूर्य डोक्यावर तपून राहिला. दिंडीत बाया भरत म्हणते चांदण चांदण झाली रात. तुला काय मोतीबिंदू आहे काय? एवढा सूर्य दिसून राहिला. हे गाणं दिवसाचं होय नाही. रात्रीची दिंडी असली तर हे गाणं म्हणत जा. ती अभय आल्यावर हे गाणंही जमत नाही. तुझ्या पाया पडू काय आता? लट्टी गते फेडा. तू का म्हणे जाय? तो सनी देओल पिक्चरमध्ये बायकोला न्यायला गेला. कोण्या? सनी देओल सकीन आले पाकिस्तानमध्ये गदरमधला. मी समोरच बसलो होतो. स्पष्ट दिसे मले. मा समोर गेला तो. सकीना अबे निकल यहाँ से. और सकीना तेरे साथ नहीं आ सकती. हाँ लेके जाऊंगा. अबे जा. तू क्या लेके जाएगा? इतने टुकड़े करूंगा ट्रेन में बोरी में भरकर भारत में भेज दूंगा. चुप. हाँ अबे जा. इस्लाम कबूल है? हाँ कबूल है. बोल पाकिस्तान जिंदाबाद. पाकिस्तान जिंदाबाद. बोल हिंदुस्तान मुर्दाबाद. चुप. हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा. सकीना तो म्हणे पाठवत नाही. ह्या महिने तो दोघांच्या हातीवरती अवजार मला लागे भ्याव भेव एकामेकाला येणं मारावा म्हटलं. हात निष्ठा मला झोंबा. मी तिथून उठलो बा मागं चाललो गेलो. काय करता? त्याच्या समोर होतं ते हँडपंप. बाले हँडपंप त्या समोरच होतं. तोडलंच बा त्यानं. नटा बोलटा सेट त्याच्या हाती आलं. मी म्हटलं काय ताकद आहे याच्या अंगात? काय माणूस होय या? मी लढायला लागलो. पश्चाताप व्हायला लागला. थरथरी कापायला लागलो. मी एक बुडा होता मापाशी. काहून म्हणे थरथर कापून राहिले. ताकद किती अंगात किती आहे पायना म्हटलं. नट बोलतो तोडून त्यानं हापशी तोडली. म्हटलं ताकद किती आहे म्हटलं. तेवढे हापशी का ते हँडपंप का ते म्हणे. काय व्हायचं म्हटलं पिप्यातलं तेल गाळाची मशीन आहे म्हणते. एवढं खोटं. म्हणलं ठीक आहे ते फेडा. तो का म्हणे जाय पिढा. पिढा म्हणजे दुःख. पिढा म्हणजे हां
दैन्य दुःख आमान येती जवळी, दैन्य दुःख आम्हाला येते जवळी, दैन्य दुःख आमान येती जवळी, दैन्य दुःख आम्हाला येते जवळी, ते होळी जळती दोष, तिथे होळी जळते दोष, होळी जळते दोष. लटिके ते फेळा तुका म्हणे जाय पिळा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज आपण टी व्हीतल्या बातम्या गीतम्या ऐकत असतो, बातमी खोटे असते. आता तो रोहित पवार जी आहे ते म्हणते तेव्हा झालं तर झालं, मग झालं टमूक झालं, याची चौकशी व्हायला पाहिजे, करा दादा जिवंतच आहे, दादा गेले नाही, फास आहे. काही लोक संजय राऊत म्हणते झालं ते झालं, दादानं असं केलं तर त्या पहिल्या सांगत होत्या जेव्हा झालं, काय लोकांच्या बातम्या आहे, त्या बातम्या ऐकून आपली लोकशाही मगज खराब करणं पुरत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा पाच पैसा काय आहे तर आम्हाला काही सांगू नका. बातम्या खोट्या सांग का बातम्या ते सांगू ना. आकाशवाणी, आकाशवाणीचं हे पोखनाडे केंद्र आहे. जिलबी पोहेकर आपल्याला बातम्या देत आहे. आजच्या ठळक बातम्या. मुंबईतील पांढरे डुकरं नागपूरला रवाना करण्यात आली आणि काळे डुकरं तिथंच ठेवले. दोन्ही डुकरं एकत्र होत असल्याने खाण्यात तुळा येत होतं म्हणून वेगळं केलं आणि वेगळं केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील केशवरामजी शेपुटोळे यांचं एका झटक्यात निधन झालं. ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार होता. त्यांच्या मागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होत्या. एवढे चांगले होते, एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते. मुंबईतील ऐश्वर्या यांची वाकड काल मच्छराने पळवून नेली. एवढी मोठी वाकड एका मच्छराने कशी काय पळवून नेली म्हणून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पोलिसांचा ताफा बोलवला. 8 दिवसापर्यंत पोलीस फिरली परंतु वाकडचा शोध लागला नाही. शेवटी काल पोलिसांनी हात टेकवले. शेवटी 8:30 वाजता कुत्री बोलवली. कुत्रीनं सांगितलं की वाकडचा शोध लागल्याशिवाय मी परत जाणार नाही असा त्या कुत्रीचा 9:30 वाजता शपथविधी पार पडला. त्या कुत्रीच्या शपथविधीकरता अनेक देशाचे कुत्रे हजर होते. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी गारीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. घाबरू नका, नक्की नाही. हवामान खात्याचा इशारा. येत्या आठवड्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी पडणार आहे की नाकात जर काडी घातली तर कुल्फी तयार होईल. रंग टाकून खाता येईल, बर्फाची गरज भासणार नाही. हरवलेल्या व्यक्तीसंबंधी सूचना. आमच्या येथील पागलरावची मॅट तोंडे कालपासून हरवले आहे. त्यांची उंची 5 फूट 3 इंच असून रंग गोरा असून तोंड काळा आहे. ज्यांना कोणाला आढळल्यास त्यांनी योग्य पत्त्यावर कळवावं. त्यांना योग्य इनाम देण्यात येईल. पत्ता लिहून घ्या. मुक्काम अलीकडे, पोस्ट पलीकडे, तालुका एकीकडे, जिल्हा सगळीकडे. आकाशवाणी बातम्या संपल्या. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. आमचे आदरणीय ज्यांनी मला फोन लावला या गावासाठी, त्यांचं मला नाव येत नाही. काय नाव आहे झाकीला दादा आपले? आदिनाथ दादा खोबरखेडे. त्यांच्या घरी आम्ही चाय घ्यायला गेलो होतो. सुंदर त्यांचा पोरा स्वभाव पाहिला. भूमिहीन पोरगा आहे. आम्ही विचारलं जमीन किती आहे. पोरगा सज्जन आहे. आता सज्जन असल्यामुळं तो झाक्या वगैरे काढते आणि आपलं उदरपोषण करते. भगवंताला कधी आयुष्यात कमी पडू देणार नाही. त्या पोरानं मला फोन लावला, महाराज तुमचं कीर्तन पाहिजे. मी त्या पोराला पाहिलं नाही आणि त्या पोरानं मला पाहिलं नाही. आणि तो जर आज गावात नसता तर मस्त जमली असते. पण ओळखी नाही, पालखी नाही, परिचय एवढा नसून तर त्या पोरा इथपर्यंत बोलावलं आणि इथपर्यंत आलो आणि जे काही मला सेवा करायची आहे ते करण्याचे प्रयत्न केले. आणि आता काही चुकलं असं तर माझी चूक माझ्या पदरामध्ये घाला. आणि वयानुसार आता ते लक्ष राहत नाही. हां, मी काही कीर्तनकार नाही, कीर्तनकार झालो नाही, होणार नाही, होतही नाही, व्हायची इच्छा नाही, झालं तर काही फायदा नाही. रिकाम्या जागा भरा. अधिक असा पुढच्या वर्षी फोन करा. आजचं जे सौजन्य आहे ते आमचे इंगडे दादा, नाव माहीत नाही, हरिभाऊजी इंगडे दादा, ते आमच्या मोर्शी डेपोला STमध्ये कामाला म्हणजे ड्युटीवर होते. आणि त्यांनी माझं सौजन्य बिदागिरीचं त्यांनी घेतलेलं आहे. याबद्दल मी इंगडे दादाचे आभार मानतो.
कार्यक्रम तुमच्या गावात आहे, सौजन्य टाकडीत आहे, हे तुमच्या गावाचं भाग्यच म्हणा. ध्यान ठेवा. आता याच्या समोर असे सौजन्य घ्यायचे आणि गावातले लोक जास्तीत जास्त पाहायचे. एका सौजन्यात जर काम भागत नसन तर दोघं जण जुळवायचे, तरी सौजन्य करायचं. आणि सौजन्याशिवाय आता कार्यक्रम होणार नाही. त्यांनी माझं सौजन्य घेतलं, त्यांचे आभार मानतो. आणि 2-2.5 तास तुम्ही लोक सर्व बसले, सारखे बसले, याबद्दल तुमचे आभार मानतो. आपला अभंग असा होता, प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो ऐश करी का पांडुरंगा शुद्ध रंगा बाबे रंगा पुरेपुरे आता नको दुजी आहे सत्ता लटी किती फेडा तुका म्हणे जाय पिढा ऐश करी का पांडुरंगा शुद्ध रंगा बाबे रंगा या अभंगाच्या आधारानं 2 तास बोलायचे प्रयत्न केले. आणि आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण आमचे हिरुळकरजी महाराज, सुंदर त्यांच्या म्हणजे तुम्ही भागवत कथा 7 दिवसापर्यंत ऐकली. आणि मला वाटते आज ग्रंथपूजाही होती. आमचे हिरुळकर महाराज अकोला जिल्ह्यातच फिरतात नाही, पूर्ण नागपूर जिल्हा त्यांनी पूर्ण पाहिलेला आहे. आणि लांब लांब त्यांचे कार्यक्रम आहे. आणि स्वभाव मोठा सुंदर आहे. आणि अशा स्वभावाची समाजाला गरज आहे. तर ह्या आमचे हिरुळ महाराज 10 वर्ष कोणात गावात गेले तर लोक अखरणार नाही. काही बुवा रातभर ठेवायच्या लायकीचे नाही, अशी आहे. म्हणजे आपल्यातले नाही, दुसरे सांगतो, बातच बुवा अखरते काही लोक येले लय लय बुवा जेलात आहे, लय जेलात गेले बुवा, आम्हाला बोलता नाही येत. हां, म्हशी बुडी म्हणे तुम्ही पाहिजे म्हणे, तुम्ही जाल म्हणे एखाद्या दिवशी म्हणे. हां, पण धाक नाही आम्हाला या वारकरी संप्रदायात, तसं एवढा नाही आहे. पण बुवा लोक सांगतो तुम्हाला मी, आमच्या बाबाची सुंदर आहे, सुंदर त्यांचा स्वभाव आहे. आणि अशाच स्वभाव समाजाला गरज आहे. आणि असाच स्वभाव प्रत्येकाचा असला पाहिजे अशी मी वारकऱ्याला विनंती करतो. आपण त्या गावात 10 वर्ष गेलो असन तर आपण त्या लायकीचे लायलं पाहिजे. याची काही सर्वांनी काळजी घ्या आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करा. सर्वांची विषय रजा घेतो आहे. झालेली सेवा इथंच थांबवतो आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय